नितीन गडकरींना पंतप्रधान करण्याची समर्थकांची मागणी आहे। रालोआच्या स्थिर सरकार करता गडकरीच पीएम व्हावेत अशी आता जोरदार मागणी होतीये। नागपूरमध्ये गडकरी समर्थकांनी बॅनरबाजी करण्यास सुरुवात केलेली आहे। नितीन गडकरी सर्वसमावेशक नेतृत्व असल्याचा दावा मित्र पक्षांना कडून केला जातोय, किंबहुना मित्र पक्षांना संभाळून घेण्याची गडकरींची क्षमता आहे असं म्हटलं जातंय। अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे नागपूरमध्ये। खरं तर नागपूर लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तिसऱ्यांदा अगदी घवघवीत यश मिळवलेलं आहे। हॅट्रिक साधलेली आहे विजयाची। त्यामुळे नितीन गडकरी यांनी आता देशाचं नेतृत्व करावं अशा आशयाचे बॅनर सध्या उपराजधानी नागपूरमध्ये झळकत आहेत। या सगळ्या विषयी मात्र सामाजिक कार्यकर्ते विजय तलवार यांनी देखील आपलं मत व्यक्त केलेलं आहे। त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। लोकसभा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आणि अवघ्या देशाचं लक्ष लागून असलेल्या नागपूर लोकसभा निवडणुकीमधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जे आहेत ते या ठिकाणी तिसऱ्यांदा आपली विजयाची हॅट्रिक या ठिकाणी साधलेली आहे। मात्र नितीन गडकरी यांचा विजय झाल्यानंतर शहरामध्ये जे आहे ते साहेब देशाचं नेतृत्व व्हावं अशा आशयाचे बॅनर जे आहे ते या ठिकाणी झळकताना दिसतंय। ज्यांनी हे बॅनर लावले ते विजय तालेवार जे आपल्या सोबत आहे। भाऊ, काय सांगाल? भाऊ, साहेब देशाचं नेतृत्व करावं असे बॅनर तुम्ही या ठिकाणी शहरात लावलेले आहे, काय तुमचं यावर प्रतिक्रिया? देशाचं नेतृत्व करण्याची त्यांच्यात 100% क्षमता आहे। देशाचं जे इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही बघत आहे त्यात गडकरी साहेबाचंच नाव येत आहे। आणि आता जे बहुमत जे मिळालं आहे ते इंडियाला मिळालेलं बहुमत आहे। भारतीय जनता पक्षाला बहुमत नाही मिळालं, त्याच्यामुळे मोदी साहेब पण थोडेसे मागे पुढे बघतील। अशा वेळेस इंडियाला 5 वर्ष सांभाळणारे जर कोणी नेता असेल तर ते आहे गडकरी साहेब। कारण की 5 वर्षात इंडिया आहे, बीजेपीचं बहुमत पूर्ण नाही आहे। त्याच्यामुळे एनडीएचे ज्यांचे घटक दल जे आहे 36 दल त्यांच्याजवळ आहे, तर ते मागे पुढे 5 वर्षात काहीतरी करायची शक्यता नाकारता येत नाही। त्याच्यामुळे गडकरी साहेब 100% एनडीएचं सरकार 5 वर्ष सांभाळू शकतात, यात काही वाद नाही, त्यात शंकाही नाही। म्हणून गडकरी साहेबांना पंतप्रधान बनवलंच पाहिजे। मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा व्हावे असं भाजप पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे। मात्र तुम्ही म्हणत आहात की गडकरी साहेब जर पंतप्रधान झाले तर ज्या ठिकाणी सरकार स्थिर चालेल, पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील तर हे टिकणार नाही असं वाटतं? 100% टिकणार नाही। 5 वर्षात पर्यंत हे टिकणारच नाही। मोदी साहेब आणि शहा साहेबांचं ज्या प्रकारे काल आपण कौल बघितला देशाच्या जनतेचा, तो मायनस झालेला आहे। त्यांचा ग्राफ जो आहे तो कमी झालेला आहे। त्याची 5 वर्षाची रिस्क जी आहे ती घ्यायची शक्यता त्यांनी पण नाही घ्यावी। अशा याच्यात गडकरी साहेबच मार्ग काढून 5 वर्ष इंडियाला सांभाळू शकतात। त्यांच्या नावाला देशाच्या कोणत्या पॉलिटिकल पार्टीचा विरोध नाही आहे आणि कोणाचाच विरोध नाही, राहणार पण नाही। म्हणून त्यांना बनवलंच पाहिजे। लोकशाही मराठी करता ज्ञानेश्वर पवार, नागपूर। या सगळ्या विषयी अधिक जाणून घेण्याकरता थेट जाते नागपूरला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, आता ही चर्चा केवळ नागपूर पुरता मर्यादित राहिली आहे की व्हाया नागपूर दिल्लीपर्यंत पोहोचलेली आहे? हा खरं तर मुद्दा उपस्थित होतोय, कारण गडकरी हे एक अजात शत्रुत्व खरं तर असलेलं व्यक्तिमत्व म्हटलं जातं। गडकरींचं सगळ्याच पक्षातल्या नेत्यांसमवेत, वरिष्ठांसमवेत चांगले हितसंबंध आहेत, अगदी मातोश्रीपर्यंत सुद्धा। त्यामुळे हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे की गडकरींना पंतप्रधान करावं अशी चर्चा केवळ आता नागपूर पुरता मर्यादित राहिली आहे की नागपूर व्हाया दिल्लीपर्यंत आता ही चर्चा होतीये? अगदीच लागवी नितीन गडकरी यांनी जी विजयाची हॅट्रिक साधली आहे ती त्यांच्या प्रचारामध्ये देखील दिसून आले। त्यांनी कधी कोणावरती टीका टिप्पणी केली नाही। त्यांनी विकास कामाचे मुद्दे जे आहेत ते आपल्या प्रचारामध्ये या ठिकाणी दाखवले आणि त्याच मुद्द्यावरती जे आहे ते नितीन गडकरी यांनी तिसऱ्यांदा जी आहे ती विजयाची हॅट्रिक जी आहे ती या ठिकाणी मिळवली आहे। आणि एकूणच आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे दिल्लीमध्ये जे आहे ते सत्ता स्थापनेसाठी जे आहे ते त्या ठिकाणी हाल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।